साहेबांचं स्वागत करायचं त्याआधी साहेब आपलं मनोगत व्यक्त करते। कृष्णा छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। फार झालेला आहे आणि मलाही भेटायला जायचं आहे, पण आजपासून या ठिकाणी स्वागत करतो। या ठिकाणी किरणताई बाळा नराडे, युवती सेना उपजिल्हा प्रमुख आणि नगरसेविका यांचं शिवसेनेमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो। सौ सीमाताई गोकुळ निगळ नगरसेविका आणि महिला बाल सभापती म्हणून देखील त्यांनी चांगलं काम केलं। शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। त्याचबरोबर पुंडलिक आरिंगले माजी सभापती नाशिक रोड त्यांचंही मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो शिवसेनेत। त्याचबरोबर पुंजाराम गामने माजी नगरसेवक स्थायी समिती सदस्य यांनी देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो। आज फक्त सिंबॉलिक हा प्रवेश आहे, मोठा प्रवेश मेळावा नाशिकमध्ये घ्यायचं असं त्यांचं म्हणजे त्यांचं नियोजन आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी मेळावा होईल आणि मोठी आणखी आता ते काही मी बोलत नाही, परंतु शिवसेनेमध्ये खऱ्या शिवसेनेमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी तुमचं मनापासून मी स्वागत करतो। सर्व कार्यकर्त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो। खरं म्हणजे तुम्हाला अगोदर पण धनुष्यबाणच होता आणि आता या निवडणुकीत पण तुम्हाला धनुष्यबाणच मिळणार आहे। त्यामुळे धनुष्यबाण आणि शिवसेना हे जे काही नाशिककरांचं आणि शिवसेनेचं जे काही नातं आहे जिव्हाळ्याचं, ते काही समीकरण गेले अनेक वर्ष आहे, त्यामध्ये तुमच्या प्रवेशामुळे आणखी शिवसेना तिकडे मजबूत होईल आणि या त्या भागामध्ये आपण जे काही औद्योगिक भाग आहे तिथं नगर विकास असेल, गृहनिर्माण विभाग असेल, उद्योग विभाग असेल, या माध्यमातून जेवढं काय आपल्याला त्या ठिकाणी विकास करता येईल त्याला आपण चालना देऊ। खरं म्हणजे आतापर्यंत राज्यभरातून प्रत्येक तालुक्यातून कुठला असा तालुका नाही, जिल्हा नाही की तिथून शिवसेनेमध्ये प्रवेश झाला नाही आणि म्हणून याचं कारण एवढंच आहे की आपण विकासाच्या मुद्द्याला महत्त्व दिलेलं आहे, विकासाला चालना दिली आहे। आपण सगळे जाणता की 2.5 वर्षात मी मुख्यमंत्री जेव्हा होतो त्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचं काम आपण केलं। त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या, लाडकी बहीण योजनासारख्या, एक लाडकी लखपती योजना, अनेक योजना। त्या योजनांमध्ये मी जात नाही, शेतकऱ्यांसाठी असतील, कष्टकऱ्यांसाठी असतील, व्यापाऱ्यांसाठी असतील, त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी आपण योजना केल्या, युवकांसाठी केल्या आणि म्हणूनच या राज्यातल्या लोकांनी विश्वास ठेवून आपण 80 जागा विधानसभेत लढवल्या आणि 60 जागा आपण जिंकलो। हा देखील इतिहास आपल्या समोर आहे आणि म्हणून शिवसेना त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगाने जाते पुढे। आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे, आनंदीगे साहेबांचे विचार आणि विकासाचं वारं घेऊन आपण पुढे चाललो आणि म्हणूनच आपण एका विश्वासाने आज प्रवेश केलेला आहे। मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि विकासासाठी कुठेही काही कमी पडणार नाही हा शब्द देखील मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत। तुम्ही खरं म्हणजे दुसऱ्या पक्षात नाही आलात, स्वगृही आलात, परिवारात आलात, लाडक्या भावाकडे आलात आणि म्हणून तुमचं मनापासून स्वागत, मनापासून आपल्याला शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहेब एकच प्रवेश करायचा आहे, राजाराम हरिबाग पोलीस उपनिरीक्षक, रिटायर्ड पोलीस निरीक्षक, त्यांचा आता प्रवेश होतोय आणि नाशिकमधील 4 उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा एक प्रातिनिधिक स्वरूपात दीपक दातीर यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार त्यांना बोलवलं यायचं। 4 विद्यार्थ्यांना बोलू या यांना